आहे कॉम्रेड विलास सोनवणे आणि ॲडव्होकेट दत्ता पाटील साहेबांचा वारसा घेऊन आता आम्ही इथं लढायला आलेलो आहोत. जर एखादं आमच्यापेक्षा चांगलं नेतृत्व जर इथं मिळालं ना तर आम्हाला आनंद आहे. सुधाकर पाटील एक साधा कार्यकर्त्याच्या पलीकडे काही नाही आहे. नाही, विरोध करत नाही मी. आम्ही वाट बघतोय. आम्ही वाट बघतोय चांगलं नेतृत्व येण्यासाठी. आणि न्यायालयात जे आहे आपला सारखा संवाद तुळशी पाटील साहेब आपल्या हयात आहेत, त्यांच्यासोबत आपला संवाद सारखा चालू आहे. आता खरं म्हणजे याच्या आजच्या दिवसाच्या एक आधीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा झाला असता, पण आपण मेळावा तयार करायचा आणि ते आजारी पडले. ते मात्र एवढंच म्हणाले की सुधाकर मी आजारही पडल्याचं कुणाला सांगू नका. त्यांचं मागे जर तुम्ही कधी पुढे व्हिडिओ जर पाहिला असेल व्यायाम वगैरे करतानाचा, आज त्यांचं वय 82 वर्ष आहे, अत्यंत सुदृढ आहेत. मी म्हटलं साहेब, म्हटलं ठीक आहे, म्हटलं मला त्यांनी ताकीद दिली की सुधाकर म्हटले मी आजारी आहे असं कोणाला सांगू नका. मी जेव्हा बरा होईन तेव्हा पहिला मेळाव्यासाठी तुमच्याकडे मी येईन आणि त्यावेळी आपल्याला खरं मार्गदर्शन जे आहे, खरी ऊर्जा जी आहे ती तेव्हा आपल्याला मिळेल. नक्कीच आपण न्यायालयाचा मार्ग अवलंबू. सूर्यकांत मात्र प्रश्न विचारायचा तो अतिशय योग्य आहे. आपली वाटचाल त्याच दिशेने चालू आहे. हा खऱ्या अर्थानं मेळावा बी.जी. कोळसे पाटलांच्या नेतृत्वाखालीच मेळावा आपल्याला सर्वांचा घ्यायचा आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला एक प्लॅटफॉर्म तयार करायला पाहिजे आणि मग ती तयारी केल्याच्या नंतर ज्यांना नेतृत्वासाठी आपल्याला आणायचं आहे त्या लोकांना आपण त्या मेळाव्याला पहिल्यांदा बोलू आणि मग तिथूनच आपण एल्गार करू की मोर्चा कधी आणि कुठं काढावा. ही वस्तुस्थिती आहे. या सगळ्या बोलणे चालू आहे. आणि या पलीकडे तुम्हाला सांगतो, मी पहिल्याच मगाशी बोलताना एक सांगितलं, डबल फक्त 2 मिनिटं बोलतोय की या कमिटीमध्ये ही जी कमिटी स्थापन झाली हिला जवळजवळ आता 3 वर्ष पूर्ण होती. आणि या पूर्व विभागातील जेवढं वकील मंडळी आहे या प्रत्येक वकील मंडळीला आपण या कमिटीवर सल्लागार म्हणून घेतलेले आहे. आणि त्यांना सुद्धा विनंती केली, ॲडव्होकेट आपले माजी न्यायमूर्ती चंद्रकांत म्हात्रे यांना सुद्धा आम्ही 10 वेळ विनंती केली की या बैठकीला तुम्ही येत जा. तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे, तुम्ही या विभागाचे आहे. मेघनाथ पाटलांना आम्ही सांगितले तुम्ही या, तुम्ही नेतृत्व करा या गोष्टीचं. आणि ज्या वेळेला मेळावा शेतकऱ्यांचा होणार आहे पहिला मोर्चाच्या अगोदर, त्या वेळेला सर्व या मंडळीला निमंत्रित केलं जाईल. पाटील सर मगाशी हा जो बनला गेला कोट्यवधी रुपयाचा प्रकल्प आहे आणि अटल सेतू बनवण्यासाठी ज्या पद्धतीने जपानकडून कर्ज घेतलं त्या कर्जाची परतफेड कुठून केली जावी तर त्यासाठी एक प्रकारे ही जमीन आपली गहाण आहे. ही जमीन जी आपल्या परिक्षेत्रातील अटल सेतूच्या प्रभाव क्षेत्रातील जमीन गहाण ठेवली गेली आणि याच्यासाठी जमीन पाहिजे हे निमित्त केलं आहे अटल सेतू प्रभाव क्षेत्रासाठी. आणि त्याचबरोबर भांडवलदारांसाठी सुखने व सहज जमीन कशा देता येईल मग त्यासाठी तिसऱ्या मुंबईचं गोंडस नाव दिलं आहे. KSC कर्नाला साई चिरनेर नाव दिलं गेलं आहे. आणि पेन ग्रोथ सेंटर, आता इथं बरीचशी ग्रोथ सेंटर, ही सगळी नावं दिली आहेत. एकच सांगते 4,500 एकर जमीन रिलायन्सने घेतली जी आपण सिडकोमध्ये एकाही जागेवर 1 इंच जागेवर एकही उद्योग आणला नाही. तेवढी 4,500 एकर जमीन न वापरता गेली 20-22 वर्ष आणि मागच्या 2 वर्षापूर्वी नव्यानं सरकारनं करार केला शेअर होल्डिंगच्या माध्यमातून. तेव्हा 4,500 एकर जमिनीचा वापर केला नाही आणि परत तिसऱ्या मुंबईसाठी जवळपास 124 गावांची जमीन पाहिजे. तर हे सगळं जे आहे ते लँड ग्रॅबिंग, याला शब्द आहे लँड ग्रॅबिंग. ही जमीन सर्व एकत्र घ्यायची आणि उद्योगपतींच्या घशात घालायची. तुमच्या आमच्या ताब्यात असलेली सातबारा नाव असलेली जमीन या लोकांना द्यायची. आणि याच्या पलीकडे धोका आपल्या आजूबाजूला असल्या शासकीय जमिनी आहेत, फॉरेस्टच्या जमिनी असतील किंवा खारभूमीच्या जमिनी असतील, तुमच्या गावाच्या जमिनी असतील, गायरान जमिनी असतील, या सगळ्या जमिनी गिलंकृत करण्याचा घाट घातला गेला आहे. सर्वांनी आपण सावध राहिले पाहिजे. अगदी बरोबर. आता जसं आम्ही सगळी माहिती मिळाली ह्या संदर्भात, तेव्हा महामुंबई काय नवी मुंबई काय कुठली असेल MMRD मागच्या वेळी ज्यावेळी रिलायन्स ECZ इथे प्रकल्प दिलाय त्याचं उत्तर एकच खरा उत्तर आहे. जर आता सगळे इथे सुज्ञ लोक आहेत, शासकीय अधिकारी ज्यांनी काम केलं ही लोक आहेत, 100 एकरचा भांडवलदारांनी ग्रुप तयार करायचा आणि मग त्याला डेव्हलपला द्यायचा शासनाचं धोरण आहे. कोणाला परकीय लोकांना, परदेशातील लोकांना. पण ती 100 एकरची जमीन करताना किंवा 300 एकर 500 एकर जमीन या करताना 124 गावांची गरज काय हो? 124 गावांची जमिनीचा जर सगळी गोलाबेरीज केली
तर 80,000 एकरच्या वरती जमीन जाते. या 80,000 एकरची गरज काय आहे शासनाला, आणि इथे कुठली डेव्हलप करणार आहे? तर त्याचा उत्तर एकच आहे, अटल सेतूसाठी जो कर्ज परकीय बँकेतून काढला गेलाय ही जमीन संपादित करायची, हिच्यावर जमिनीवर शिक्का मारायचा आणि ही जमीन कुठेतरी पुन्हा परदेशामध्ये मॉर्गेज करायची, हिच्यावर कर्ज उचलायचा आणि त्या अटल सेतूचा कर्ज फेडायचा. एक आता तुम्ही उत्सुक आहात, थोडंसं ऐकायला 1-2 मिनटं फक्त. म्हणजे एका गोष्टीपासून सुद्धा आपण सावध राहायला पाहिजे. काल परवाची जी बातमी होती वृत्तपत्रामध्ये की त्यांना 216 एकर जागा एकदम मिळाली. अरे त्या पेण तालुक्यामध्ये काही त्याने साधारणतः एक स्मार्ट सिटी ते बनवणार होते, तेव्हा ते 5-6 वर्षापूर्वी निखिल गांधींनी घेतली. निखिल गांधी घेतलेली ती त्यांनी लॉटमध्ये दिली. ती काय शेतकऱ्यांची जमीन म्हणजे होती घेतली शेतकऱ्यांची, जागा पण त्यांनी. शेतकऱ्यांनी त्या बिल्डरला विकले होते. त्या बिल्डरकडून ह्या लोकांनी विकली. आणि आता मुख्यमंत्री जे मागं डाऊटला गेले होते त्या अजून हजार एकरची जमीन तिथं आहे त्यांच्या आता सरकारच्या किंवा याच्या ताब्यामध्ये. ती 1000 एकरचं भांडवल घेऊन ते दावोटला गेले होते आणि आपल्या जमिनीवर हे लोक सगळे पैसे कमावणार आहेत. त्याच्यामुळे एकच सांगतो की उद्या काय होणार आहे की ही 216 एकर का आपली जमीन राहिली नव्हती. दादर खाडीतली जमीन आहे जवळपास 1200 एकर एकत्र एकदम ती विकली गेलेली आहे SEZला. ते 1200 एकरची जमीन घेतील आणि अजून काही आपल्या शेतकऱ्यांनी तेव्हापासून ज्या काही जमिनी विकलेल्या आहेत त्याचं संमतपत्र घेऊन ते परत बातमी अशी तयार करतील की एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांचा आम्हाला 22.5% मध्ये संमती मिळालेली आहे. तर ती फसवी असणार आहे, कारण ती शेतकऱ्यांची जमीन राहिलेलीच नाही आहे. आपण खरे जे लढाऊ आहोत ते 60-70% शेतकरी अजून आपण व्यवस्थित आपण आहोत. त्याच्यामुळे आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची. एक विषय बघा, आता कॉरिडॉरचा विषय बघा, एक थोडक्यात 2 मिनिटाचा विषय. कॉरिडॉरचे ज्या वेळेला डिक्लेरेशन झाला गेला त्यावेळेला बिल्डर लोकांनी जे एजंट सोडलं त्यांनी फक्त कॉरिडॉर मध्ये ज्या जमिनी जातात त्याच जमिनीचा फक्त सौदा केला. आता त्या जमिनी कितीला विकत घेतल्या तर 3.5 लाख गुंठ्यापासून 4.5 जास्तीत जास्त 4.5. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आता आमची एक माणसाची जमीन विकली 52 गुंठ जागा विकली. ती जागा 52च्या 52 गुंठ कॉरिडॉरला जातो. 1,30,00,000 जागा विकली त्यांनी पार्टीला. आणि तेच जागेचा त्या मालकांनी ताबडतोब कॉरिडॉरला सरेंडर झाला, त्यांनी संमतीपत्रक दिला आणि त्यांनी त्या जागेचं 5 पटीनं पैसे घेतले त्यांच्याकडनं आणि त्याला जवळजवळ ती जागा 20 लाखाच्या आसपास गुंठ्याला पडली. 7 ते 8 कोटीला, म्हणजे 2 वर्षामध्ये 1,30,00,000 विकलेली जागा तिचं 8.5 कोटीच्या आसपास पैसे आले त्या माणसाचे. म्हणजे किती, म्हणजे आज पण परिस्थिती काय बघा एजंटांची. आज कुठली जागा मागायला येतात तुमच्याकडे? जी NH4ला चालली जागा, बरेच आपलं कातरपाळीतले मुलपाळीतले वगैरे शेतकरी आहेत त्याच्यामध्ये NH4ला जी जागा चालली तिच्यासाठी दररोजच्या पार्ट्या तुमच्या घरी येतात. कॉरिडॉरला जी जागा चालली तिच्यासाठी दररोजच्या पार्ट्या तुमच्याकडे येतात. म्हणजे बाकीचा यायला येत नाही. आणि आता जे भूसंपदाची नोटीस निघाल्यापासून आता तर एजंटाचा सुलसुलाटच झालाय. लाख रुपये दिवसाला गुंठ्यावर वाढवतात. म्हणजे एवढं पैसे जर वाढवून देतात याचा अर्थ त्यांना घबाड भेटणार आहे आणि म्हणून ते इन्व्हेस्टमेंट करतात ना. याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. सन्माननीय सुधाकर पाटील साहेबांनी जे आता म्हणणं मांडलं त्यांचं की शेतकऱ्यांच्या जमिनी MMRDला संमतीने दिलेलं आहे, ते त्यांचं म्हणणं एकदम 100% बरोबर आहे. ते शेतकऱ्यांनी नाही दिलेलं, ते शेतकऱ्यांच्याकडून विकत घेतले आणि भांडवलदारांनी ते हे केलेलं आहे. तर कृपा करून ही गोष्ट लक्षात घ्या की MMRDला शेतकऱ्यांनी संमतीने जमिनी दिलेल्या नाही, ही पहिली एक गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे कसं होतं की आपल्यामध्ये भय निर्माण हवं शेतकऱ्यांमध्ये आणि आपण लवकरात लवकर संमती द्यावी. तर कृपा करून 22.5%चा जो आहे ते संमतीच्या मागं लागू नका आणि गव्हर्नमेंट तुम्हाला कंपल्शन करू शकत नाही. आता माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे सर की जर समजा सरकारनं 22.5%चा नियम लागू केला आणि आपल्या जमिनी अधिग्रहित करण्याचा प्रयत्न केला तर आपण काय करायला पाहिजे, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की 2013चा कायद्याचं ज्यांनी प्रत्यक्ष कोर्टामध्ये जाऊन त्यांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे. तर अशा काम केलेल्या लोकांना अशा
बैठकीला किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये घेण्यात यावं, जेणेकरून चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळू शकेल. कारण काय प्रत्यक्ष त्यांनी काय केलेलं आहे, साठवर जाऊन काम केलेलं आहे. कसं होतं की मी आता ऑफिसमध्ये असायचो, मी ऑफिसचं काम करायचो, परंतु प्रत्यक्षात ग्रामसेवक तिथं काय काम करतो, त्याच्या अडचणी काय आहेत हे मी सांगू शकत नव्हतो. ज्या वेळेला मी तिथे गेलो, तिथं प्रत्यक्ष काम केलं, त्यावेळी समजलं. त्याच्यामुळं प्रत्यक्ष ज्यांनी 2013च्या कायद्यासाठी भांडून लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे, अशा लोकांना या कमिटीमध्ये सुद्धा समाविष्ट करावं. आणि आपल्या भागातील जे कोणी तज्ज्ञ लोक असतील त्यांनाही ह्या गोष्टीला निमंत्रित करावं, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्याचा लाभ होईल. आणि ही हे जे चाललेला आहे कार्यक्रम हा शेतकऱ्यांचा आहे. हा शेतकरी हा सर्व लोक आहेत त्याच्यामध्ये, तर सर्वांचा असल्यामुळं त्यांच्यामध्ये सर्वांचा सहभाग असावा अशी माझी विनंती आहे. या 2 मुद्द्याबाबत नाही, मोगल साहेब वर ही कमिटी एकत्र सर्व बोलून पांदिव्याला बैठक होऊन त्याच्यामधून कमिटी नेमली आणि त्याच्यामध्ये आपण दररोजचे टाकत असतो की या कमिटीमध्ये ज्याला कोणाला उत्स्फूर्तपणे काम करायचं आहे अशा लोकांनी या कमिटीमध्ये सहभागी व्हावा. एक पहिला विषय. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या कमिटीवर जेवढं या पूर्व विभागातलं आपलं जेवढं ॲडव्होकेट आहेत या सगळ्यांना आम्ही सल्लागार म्हणून त्याच्या कमिटीवर घेतलेले आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जे सांगता आता 13च्या कायद्याचा विषय, तुम्ही तर नियोजन अधिकारी राहिलेला आहात, कलेक्टर लेवलचे अधिकारी, तुम्ही उपजिल्हा अधिकारी राहिलेला आहात. आम्ही ज्या गोष्टी बोलतो, आम्ही वकील नाही, मी वकील नाही, सुधाकर पाटील वकील नाही, आम्ही भले मेडिकलचे वकील असो, पण जो सल्ला घेऊनच आम्ही बोलतो. 2013चा कायदा जे सुरेश ठाकूर ॲडव्होकेट आपल्या कमिटीचे सल्लागार आहेत, चंद्रास म्हात्रे आहेत, बीजी कोळसे पाटील आहेत, यांच्याकडनं सर्व ज्ञात करूनच आम्ही बोलतो. त्यांच्या वेळोवेळी ते बैठकीला येऊ शकत नाही, प्रत्येक बैठकीला आपले हजर राहू शकत नाही. आमच्या त्यांच्यासोबत ज्या काय बैठका होतात, सुधाकर पाटील जे काय आम्हाला सांगतात, आमचे सल्लागार जे काय आम्हाला सांगतात, त्या माध्यमातून आपली ज्ञानाची भर आपण त्याच्यामध्ये टाकत असतो प्रत्येक. आणि राहिला प्रश्न कमिटीचा, आजही आम्ही सगळ्यांना सांगतो की ज्याला ज्याला या कमिटीमध्ये सहभागी व्हायचा, MMRD KECचा आपला ग्रुप आहे, या कमिटीवर सर्वांनी सहभागी व्हा. कोणाला नेतृत्व करायची इच्छा असेल त्यांनी नेतृत्व करा. ज्याला त्याच्यामध्ये कुठलं पद पाहिजे असेल पद मागून घ्या. ज्याची इच्छा आहे त्यांनी काम करा. आम्ही पहिल्यांदाच सांगितलं का ही बाबा एक कोणाची काय या नाही, ही तुमची माझी सगळ्यांची जमीन चाललेली आहे, ही वाचवणं तुमचं आमचं सर्वांचं काम. आणि मी खुलासा केला मगाशी पण की याच्यामध्ये विद्यमान खासदार असतील, माजी खासदार असतील, माजी आमदार असतील, विद्यमान आमदार असतील, या प्रत्येक माणसाची जाऊन आम्ही पत्र देऊन स्वतः भेट घेतलेली आहे की या लढ्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली काम करू, पण जनतेचं प्रतिनिधित्व करता तुम्ही. या लढ्याचं पण नेतृत्व तुम्ही करा, पण शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय द्या. या स्पष्टपणे आम्ही सर्वांना सांगितलेलं आहे आणि सर्वांना सोबत घेण्याचीच आपली मानसिकता आहे. आता जो येईल त्याला सोबत घेऊन, जो नाही येईल त्याला सोडून आपल्याला पुढे जाणंच आला नाराजच आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या कोणाच्या डोक्यामध्ये ज्या काय असेल की बाबा अमुक एक माणसाने याचं नेतृत्व करावं, तुम्ही त्याला घेऊन या. नाही ना, बैठकीला घेऊन या, नाव सुचवा, त्यांची वेळ घ्या, त्यांच्याकडे आपली कमिटी जाईल, त्यांना आपण कन्व्हिन्स करू की बाबा तुम्ही या लढ्यामध्ये सहभागी व्हा, तुम्ही नेतृत्व करा आमचं या लढ्याचं. पण याला पुढे यायला पाहिजे. जिथपर्यंत आपण बोलत नाही, जिथपर्यंत आपला एकमेकाचा डायलॉग होत नाही, तिथपर्यंत या गोष्टीला चालना भेटत नाही. फक्त काय होतंय, व्हॉट्सअप आमचे थोडासा कधी कधी मजबूत चालतोय. माझा मत एवढाच काय, ते व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्हाला जे काही चांगले सल्ले द्यायचे असतील, चांगल्या गोष्टी करायच्या, ते सल्ले द्या तुम्ही. आणि व्हॉट्सअपवर जी लोक कोणाला राग येतो आम्ही बोलायच्या नंतर की बाबा तुम्ही प्रत्यक्ष बैठकीलाच येत नाही. एक बैठकीला ठीक आहे, 2 बैठकीला ठीक आहे, जर 3 वर्षामध्ये कुठल्याच बैठकीला तुम्ही स्वतः पदाधिकारी किंवा माजी लोकप्रतिनिधी असाल, कोण असाल, तुम्ही जर येतच नाही तर मग तुम्ही रात्र ते व्हॉट्सअपवर कशाला बोलत राहता आणि अंगठे दाखवित राहता.
या ना एखाद्या बैठकीमध्ये या, मार्गदर्शन करा. तुमचं 2 शब्द आम्हाला पण चांगलं काहीतरी आमच्या डोक्यात जर आम्हाला पुढच्या गावात गेले हो त्यांना सांगता येईल. आणि याच्यामध्ये सगळं आता माझीच सगळं आता ते मंत्रालयात काम केलं, माझे अधिकारी आहेत, दादा चांगले नियुक्त अधिकारी होते, तुम्ही सगळे आहात, तुम्ही सगळे या लढ्यामध्ये सहभागी व्हा अशी प्रामाणिक इच्छा आहे याची कमिटी. या असे बोला म्हणजे सर्वांना ऐकायला जाईल. ह्या प्रकल्पाला ज्या दिवसापासून सुरुवात झालेली आहे त्या दिवसापासून जनतेची किंवा शेतकऱ्यांची यांनी फसवणूक केलेली आहे. इथे जेव्हा नोटीस आल्या, जेव्हा आपल्याला त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा होता, ती तारीख निघून गेलेली. त्याच्यामध्ये दोषी कोण आहे जनतेला माहीत आहे, बरोबर. महसूल खाता कधीच कुठल्याही प्रकरणामध्ये आपल्याला साथ देत नाही. दुसरी गोष्ट आता दादांनी सांगितलं, मला नाव नाही, पाटील साहेबांनी जी गोष्ट सांगितली की इथं लेडीज नाही, कारण या सगळ्या जनमानसामध्ये स्त्रियांचा सहभाग असणं हा कायद्यानुसार आणि मानवतेनुसार सुद्धा इथं कंपल्सरी आहे. पुढच्या वेळेस प्रत्येकाच्या घरातून एक महिला जरी आली तरी जनमानसामध्ये त्यांना सांगायला पण आपल्याला तकलीफ नको व्हायला किंवा त्यांना समजायला सुद्धा सोपं जायला पाहिजे, म्हणून त्यात पाहायला पाहिजे. तिसरी गोष्ट अशी की वारंवार या गोष्टीचा मी प्रत्येक वेळी इथे हे केलं आहे, मी बोललो गेलेलो आहे की गावठाण विस्तार, अजूनपर्यंत गावठाण विस्तारावरती भले त्या कायद्यामध्ये काहीतरी त्रुटी असेल किंवा आपली भौगोलिक बोला किंवा काहीतरी, या सगळ्या गोष्टींविषयी अजून साशंकता आली म्हणून गावठाण विस्तार झाला नसावा. परंतु साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की जसा आपला गावठाण आहे तो महत्त्वाचा आहे, तो गाभा आहे राहण्याचा किंवा स्वतःच्या अस्तित्वाचा, परंतु गावठाणाच्या व्यतिरिक्त जी काही घरं आहेत ती आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये, चालू प्रोसेसमध्ये आपल्याला वाचवता येतील का. मी संतोषभाईंना पण बोलतोय, संतोषभाईंवरती माझा पूर्ण विश्वास आहे. भले ते कुठल्या पक्षाच्या असतील, आमचे वैयक्तिक आमचे शाब्दिक जर झालं असेल काय फरक नाही पडत, परंतु असल्या व्यक्ती ह्या कमिटीमध्ये असणं मी तरी सांगतो गरजेची गोष्ट आहे. कोण किती काय बोलतात तो शिकलेला किंवा काय, अनुभव महत्त्वाचा आहे. ते फेस करण्याची ज्याच्यामध्ये कुवत आहे तो ती याच्यामध्ये पाहिजेच, मी सांगतो. बाकीचा कोण असो किंवा नसो ते येतील, त्यांचं पण आपलं स्वागत आहे. चौथी गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आता मला माहिती भेटली, मी पण गेलेलो मेट्रो सेंटरमध्ये, मला पाहिजे होता नकाशा, त्यांनी नकाशा दिला नाही. आमचं फायनल झाल्यानंतर आम्ही बोलतो तुम्हाला नकाशा इश्यू करू, तर बोलतो 7-8 दिवस जातील. तर माझं म्हणणं असं की या 7-8 दिवसामध्ये ते नक्की काय झालं ते पण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि याच्यामध्ये ते आपल्याला सहजासहजी हा 2013चा कायद्यानुसार आपल्याला सगळ्या बहाल करतील ही गोष्ट शक्यच नाही. तर या परिणाम तुमच्यावरती आमचा विश्वास आहे. आणि या सगळ्या जनतेला सुद्धा किंवा आपल्या गावाच्या मंडळीला पण मी माहिती देतो की जितकी आपली हजेरी आता आहे ती ठीक आहे, समाधानकारक आहे, पण जर आव्हान आहे पुढचा या करून घ्यायचा तर या सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. भाईंनी सांगितलं, साहेब सांगतात की हा लढा लढावा लागेल आणि मोर्चे तसेच त्या SEZच्या पेक्षा जास्त मोर्चे आपल्याला काढावे लागतील, कारण हा फायनल टप्पा आहे, ही फायनल मॅच आहे. आणि चिरनेर गाव आहे, मग मी काय मोठेपणा हे करत नाही, चिरनेर गाव हा नेतृत्व करतोय. इतर गावांचा पण तितकाच महत्त्वाचा वाटा आहे, कारण प्रत्येकजण याच्यामध्ये सामील आहे. चिरनेरच्या बरोबर तो पण सामील आहे. पण चिरनेरच्या माणसानं किंवा या जनतेला माझं इतकं म्हणणं आहे की याच्या कोणत्या जमिनी नसतील तरी पण त्यांनी तितका सहभाग घ्यावा आणि हा शेवटची जी फायनल आहे ना ती सक्सेस करून दाखवावी असं मी प्रत्येकाला आवाहन करतो. आणि संतोषभाईंसकट तुम्ही असाल सुद्धा सर, तुम्ही भाऊ असाल, इतर जे काही मान्यवर आहे त्यांनी इमानदारीनं या सगळ्या ज्या काही गोष्टी चालतात आपल्या या MMRDच्या विरोधामध्ये त्याच्यामध्ये सहकार्य करावं आणि गावाला ह्या संकटापासून वाचवावं आणि भविष्य प्रत्येकाचं उज्ज्वल करावं ही प्रत्येकाला मी नम्र विनंती करतो. आता जे एक त्यांना नाही एक प्रश्न त्याचे प्रश्नाचं उत्तर बसा. हा जर पत्रक तुम्ही जर नीट वाचला असाल तर आपण त्याच्यामध्ये आपली पहिली मागणी हीच आहे या कमिटीची की बाबा 3री मुंबई जर तुम्ही वसवीत असाल जर तर आजपर्यंत या भागामध्ये गावठाण विस्तार हा झालेला नाही. आता ज्या लोकांनी आमचे घरं बांधलेली आहेत तो जो शेवटचा घर आमचा असेल गावातील त्या शेवटच्या घरापासून 200 किलोमीटर सोडून 200 मीटर सोडून शेवटच्या घरापासून, मग तो कोंड्यातला घर असेल आमचा,
बैलोट आहेत ना असं हा 200 मीटर त्या घरापासून सोडून पहिल्यांदा गावठाण विस्तार करा आणि मग पुढचा भूमी संपादनाचा बोल. ही पहिली मागणी आपली. आता राहिला घरांचा प्रश्न. मगाशी सूर्यकांत म्हात्रेंनी सांगितलं एक विषय, ही गोष्ट सत्य आहे. 2007ला मला तो वाटतोय संतोष शेठ सरपंच कुठे होते त्यावेळेला तुमची बॉडी होती. 2007ला कलेक्टर साहेबांनी सर्व ग्रामपंचायतला बापू मोगल पत्र दिलेलं आहे की कुणालाही सर्वे नंबर मध्ये घर बांधण्याचा परमिशन देऊ नका, असं लेखी प्रत्येक ग्रामपंचायतला पत्र आहे कलेक्टरचं. आणि काही अंशी त्यावेळेला थोडीशी चलबिचल आपल्यामध्ये झाली आणि आपण कोणाला परमिशन देत नव्हतो. पण एक बैठक आपली ज्या वेळेला झाली होती ग्रामपंचायतमध्ये, त्यावेळेला आम्ही ठणकावून सांगितलं सरपंचांना की काही असो, कलेक्टरचं पत्र तुम्हाला काही असू द्या. 8ला ज्या वेळेला मंदा ठाकूर सरपंच बसले त्यावेळेला मंदा ठाकूरला पहिला सांगितलं कोणाला घरपट्टीसाठी जर कोणाचा आज सर्वे नंबर मध्ये आला तर त्याला तात्काळ परमिशन देऊन टाका. ज्या लोकांनी तुम्हाला बसवलंय खुर्चीवर त्यांची घराची योजना राबवण्यासाठी त्यांच्यासाठी जर तुमचा पद गेला ना तरी चालेल, त्यांनी तुम्हाला बसवलं तिथं. तर आपली पहिली मागणी ती आहे की घर सर्वे नंबरमध्ये आहे. उद्या ज्या आज चाललाय सातत्याने 95 गावामध्ये एकच मागणी सुधाकर पाटील लढतात त्या कमिटीमध्ये की जी अनियमित अशी घरं आहेत अनधिकृत ती कायम करा. आता त्याच्यामध्ये थोडीशी गल्लत आहे की 95 गावाचा विषय काय आहे तर ती सिडकोची संपादित जमीन आहे. एअरपोर्टमध्ये घरं बांधली ती सिडको संपादित जमीन आहे आणि आपण जी घरं बांधली ही आपल्या सर्वे नंबरमध्ये आपल्या बाप जात्याच्या जमिनीमध्ये बांधली, त्यांच्या जमिनीमध्ये. तर आपला म्हणणंच पहिला तो आहे की पहिली आमची घरं कायम करा आणि नंतर भूसंपादनाचा जो तुमचा विषय का ही आपली प्रमुख मागणी याच्यामध्ये ठेवलेली आणि ती होणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये जर आपली घरच राहिली नाही तर आज जर भौगोलिक परिस्थिती आपण प्रत्येक गावाची बघितली, आपल्या चिरनेर सोडा अर्ध्यापैकी निम्मे गाव हा सर्वे नंबरमध्ये वसलेला आहे. आता चिरनेरमध्ये जरी भौगोलिक परिस्थिती आपण बघितली किंवा भूममध्ये बघितली तरी सुद्धा अर्ध्यापैकी आता सर्वे नंबरमध्ये घर आहे. आणि भविष्यामध्ये कशावरून नाही जी 95 गावांना लागू केली ती भविष्यामध्ये ते पण आपल्याला सांगू शकतील की नाही ही अनधिकृतच आहे. त्याला कलेक्टरनी त्यावेळेला पत्र तुम्हाला दिले होते किंवा तुम्ही परमिशन देऊ नका. भले त्या संबंधित बॉडीवर कारवाई होईल, ग्रामसेवक कारवाई होईल, कुणावर कारवाई होईल, पण आपली 8 पहिली तीच आहे का ही जर तुम्हाला तिसरी मुंबईचा राबवायचा असेल तर आपल्या प्रमुख मागण्यामध्ये पहिली अट आहे की आमची गरजेपोटीची घरं जी लोकांनी बांधलेली आहे ती पहिली कायम करा. आणि 2013चा कायदा लागू जर होत असेल सरसकट, आता त्या 2000 कायद्यामध्ये सुद्धा बापू मोगल तुम्ही वाचून घ्या, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची एक गल्लत आहे अधिकाऱ्यांची की 2013चा कायदा लागू करताना कॉरिडॉरमध्ये सुद्धा असेल किंवा NH4 असेल किंवा आता सुद्धा तो सरसकट लागू करत नाही अधिकारी. शासनाने केंद्र सरकारने हे केलंय, पारित केलाय कायदा की 2013चे कायद्यानुसार घ्या, पण तो सरसकट नाही करीत. तर त्याच्यामधले कलम फक्त 26 ते 30 या 4 कलमांचाच वापर करून तो कायदा राबवण्याचा प्रयत्न करतात. आपला त्याला सुद्धा विरोध आहे. आपला म्हणणं एकच आहे की कराल तर सरसकट 2013चा कायदा लागू करा आणि जमीन संपादित करा. आपली जी घर आहे घराच्या आजूबाजूला पण जमीन आहे, काय काय परग्या निघलेले आहेत, काय काय ते निघलेले आहे. तुम्ही आता जी कमिटी जाते तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला असं जागरूक करा किंवा त्या पण तुम्ही आता घरपट्ट्यामध्ये चालू करा. कारण उद्या जर गेला तर त्याचा ते चालू आहे, चंदन ते चालू आहे. घरपट्टीचा चंदन विषय असा असतोय की ज्या वेळेला मालक आहे घर मालक तो मागणी करी की माझ्या घराचं क्षेत्रफळ 16x16चं आहे परंतु माझी पडवी एक कारलेली आणखी 10x8ची आहे तर त्याला घरपट्टी लागू करा. तुम्ही ग्रामपंचायतला सांगा तेव्हा ते लागू करतील. आणि एक बघा एक आधीप एक गोष्ट तुम्हाला सांगतोय आपल्या लक्षात येत नाही काही सिटी सर्वे फक्त पाटील साहेब आपले झालेला आहे. सिटी सर्वे मध्ये जी आपली घरं आहेत याला सनद आहेत आपल्याला, त्याचा नकाशा आहेत सिटी सर्वेला, प्रॉपर्टी नंबर आहे बरोबर आहे. सर्वे नंबर मध्ये आहेत जी घरं त्याला प्रॉपर्टी नंबर नाही, त्याला सनद नाही. माझी तर आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण सुद्धा आता घर बांधलेलं आहे त्याला करोडो रुपये खर्च केलेला आहे
तुम्ही तिथं भूमिलेख अभिलेख कार्यालयाकडे तुम्ही अर्ज करा की बाबा मला माझ्या घराची प्रॉपर्टी कार्ड मिळावा, सनद मिळावी, हे धोके देईल. द्यायचं ना उत्तर. ऐका तो दादा ऐका, त्यांनी समजा केलं, आपल्याला त्याला विरोध आहे त्या योजनेला. जिथपर्यंत आपण संमती देत नाही, भले डेव्हलपही करतील ते जागा ताब्यात घेऊन, तिथपर्यंत ती जागा ताबा कब्जात ते घेऊ शकत नाही. आपला हक्क अबाधित आहे. आपण संमतीपत्र दिला नाही, 2013च्या कायद्यानुसार आपण मागणी केली आणि तो जर कायद्याने जमीन त्यांनी घेतली आपली जबरदस्तीने जर जमीन घ्यायची असेल त्यांना, तर ती 2013च्या कायद्यानुसार घ्यावी लागेल जबरदस्तीने. 22.5% योजनेने ते जबरदस्तीने जमीन घेऊ शकत नाही. आणि 2013च्या कायद्यानुसार जर त्यांनी जमीन घेतली तर त्या कायद्यात तरतूद आहे आपल्याला त्याच्या विरोधात कोर्टात जाण्याचा अधिकार. आता माझं म्हणणं असं आहे, जर 22.5% समजा त्यांनी लागू केला आणि पैसे आपल्या अकाउंटला जमा केले, मग काय करायचं? नाही करणार तो तुम्हाला. 22.5% योजना फक्त संमतीपत्राने होणार आहे. संमतीपत्र दिले तरच उद्या असा गृहीत धरा की त्याने उद्या सरकार आहे ते तुमच्यावर बंदुका उभारल्या तरीही तुम्हाला न्यायालयात जायचा मार्ग मोकळा आहे. आज साहेब आपण अधिकारी आहात, कृपया ह्यातलं जे काय इंटरप्रिटेशनचा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ही तुमची आणि आमची संमतीची ही आहे, सोयरीक जमली तर ठीक, नाहीतर तुमचे मार्ग मोकळे आहेत. जरा महत्त्वाचा विषय आहे गावठाण विस्ताराचा आणि तो अधिकार आहे ग्रामपंचायतीला. ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत दादांनो. आपण ग्रामपंचायतीला शिवाय येतो, करत नाहीत गावठाण विस्तार. ते त्यांच्या हातामध्ये काय असतोय, गावठाण जर विस्तार करायचा असेल तर पहिले एकतर तुमच्याकडे सरकारी जागा असायला पाहिजे. तो प्रस्ताव तुम्ही कलेक्टरकडे देऊ शकता. तुमच्याकडे जर सरकारी जागा नसेल तर तुम्ही प्रायव्हेट जागा घेऊ शकता. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला घराची आवश्यकता आहे, हे तुम्हाला प्रायव्हेट जागा देतील आणि देतील ते जमीन विकत घेऊन, पण तो सरकारी भाव किती असतो. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ग्रामपंचायतीनं गावठाण विस्तार करू शकली नाही, हे वास्तव आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचाही दोष नाही आहे.